नमस्कार, स्वागत आहे तुमचे प्रणय डेली जॉयमध्ये। तर आज मुलांची बिस्किटे संपली होती, तर मला आज बनवायची बिस्किट, तर त्याची रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। इथे बिस्किट बनवण्यासाठी आपल्याला 1 वाटी हे तूप लागणार आहे। त्यासाठीच मी इथे हे तूप गॅसवर थोडे गरम करून घेणार आहे। इथे मी अर्धी वाटी गूळ पावडर घेतलेली आहे आणि हे तूप आपल्याला चांगल्या प्रकारे वितळून झाल्यानंतर आपल्याला हे दोन्ही एकत्र करायचे आहे। इथे तूप आणि गूळ पावडर एकत्र केल्यानंतर त्यामध्ये मी थोडंसं मीठ घालणार आहे। त्यानंतर बेकिंग पावडर आणि 1 वाटी गव्हाचे पीठ, अर्धी वाटी रवा घालायचा आहे आणि हे भिजून घ्यायचे आहे। भिजवताना मात्र हे थोडंसं पातळ वाटत आहे, त्यामुळे त्यात मी परत अर्धी वाटी हे गव्हाचे पीठ घातलेलं आहे आणि याला छान प्रकारे असं मिक्स करून घेतलेलं आहे। हे मिश्रण एकत्र केल्यानंतर मी यामध्ये ॲड करणार आहे व्हॅनिला एसेन्स। व्हॅनिला एसेन्स टाकल्यानंतर आपल्याला त्यामध्ये थोडं दूध टाकून हे पीठ घट्टसर मळून घ्यायचे आहे। इथे मी भिजवलेल्या पिठाचा एक गोळा घेतलेला आहे आणि त्याला अशा प्रकारे लाटून घेतलं आहे आणि नंतर त्याला आपल्याला बिस्किटाच्या शेपचा आकार द्यायचा आहे। त्यासाठी मी ते एक छोट्या डब्याचे गोल झाकण घेतलेले आहे आणि हे अशा प्रकारे आपल्याला सर्व बिस्किटे बनवून घ्यायची आहेत।
मी सर्व बिस्किटे असे लाटून घेतलेले आहे आणि हे सर्व आपल्याला एअर फ्रायरमध्ये अशा प्रकारे ठेवून द्यायचे आहे. आणि हे बेक होण्यासाठी आपल्याला 180 डिग्रीवर 13 मिनिटासाठी आपल्याला हे बेक होण्यासाठी ठेवायचे आहे. इथे मी राहिलेली काही बिस्किटे होती ती बनवून घेतलेली आहे आणि आपल्याला मध्येच 7 मिनिटे झाल्यानंतर एअर फ्रायरमधली बिस्किटे चेक करायची आहे. तर तयार आहेत आपली होममेड बिस्किटे. आणि हे बिस्किट आता एअर फ्रायरमधून काढल्यानंतर थंड झाल्यानंतरच आपल्याला एअर टाईट कंटेनरमध्ये भरून ठेवायचे आहे. इथे आज आम्ही काही भांड्यांची खरेदी केलेली आहे. तर त्या भांड्यामध्येच मी एक ही कॉपरची बॉटल घेतलेली आहे. ही कॉपरची बॉटल मला 600 रुपयांना पडली. त्यानंतर मी हा एक प्रेस्टिजचा कुकर घेतला जो की आहे 2 लिटरचा आणि तो मला पडला 1640 रुपयांना. त्यानंतर ह्या काही प्लेटी घेतल्यात वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये. आणि ही एक मिल्टन तासरा म्हणून एक कढई घेतली जी की मला पडली 1080 मध्ये. आणि एक हा तडका पॅन सुद्धा घेतला. इथे संध्याकाळची वेळ झालेली होती त्यामुळे माझ्यासाठी चहा बनवली, चहा घेतले. तर कसा वाटला आजचा व्लॉग? आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय.